नमस्कार मित्रांनो, मी अविनाश सोरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा SSC मार्फत स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्याकडून या ठिकाणी 14,582 जागा सुटलेल्या आहेत। तर या ठिकाणी बघा 9/6/2025 ला या ठिकाणी हे जे अपलोड केलेलं आहे सर्व। या ठिकाणी बघा ह्या जागा ज्या आहेत वेगवेगळ्या 37 या ठिकाणी पार्टमध्ये डिवाइड केलेले किंवा पदांमध्ये डिवाइड केलेले आहेत। तर ते सर्व आपण बघणार आहोत या ठिकाणी। या ठिकाणी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, लाईक करा आणि शेअर करत चला। या ठिकाणी बघा वेबसाईट दिलेली आहे कमिशनने ssc.gov.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन आणि अप्लाय करायचं आहे। नोटीस आहे कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन आहे, म्हणजे एक्झाम या ठिकाणी ग्रॅज्युएट लेवलवरती आहे। या ठिकाणी डेट फॉर सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेले आहे 9/6/2025 ते 4/7/2025 पर्यंत आहे। या ठिकाणी लास्ट डेट जी आहे ती 4/7 ची आहे। लास्ट डेट टाइम मेकिंग फॉर ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईन मध्ये जर तुम्ही पेमेंट करत असाल तर 5/7 आहे। या ठिकाणी डेट्स ऑफ विंडो फॉर ॲप्लिकेशन फॉर्म करेक्शन, ठीक आहे, काही करेक्शन जर असेल तर तुम्ही फॉर्म भरल्याच्या नंतर 9/7/2025 ते 11/7/2025 मध्ये ती विंडो वापस ओपन होणार आहे। जर तुम्ही फॉर्म मध्ये काही करेक्शन करायचं असेल, काही चुकलं असेल किंवा काही ऍड करायचं राहिलं असेल। टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ टायर 1 साठी बघा पहिली जी टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस ती 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्टच्या मध्ये होणार आहे आणि या ठिकाणी टायर 2 जी आहे ती डिसेंबर 2025 मध्ये होणार आहे। या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला, काही विचारायचं असेल तर तुम्हाला हा टोल फ्री नंबर दिलाय, तुम्ही याच्यावर कॉल करू शकतात। या ठिकाणी अप्लाय करायचं आहे, खाली यायचंय। खाली आल्यानंतर आपण बघूया डिटेल्स ऑफ पोस्ट दिलेले आहेत। बाकीची माहिती तुम्हाला स्वतःला बघायची आहे, मीच फक्त डिटेल ऑफ पोस्ट सांगणार आहे। या ठिकाणी बघा पे स्केल जे आहे ते 7th आहे, 44,900 ते 1,42,400 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पेमेंट राहणार आहे। नेम ऑफ पोस्ट दिलेली आहे, मिनिस्ट्री किंवा डिपार्टमेंट किंवा ऑफिस दिलेलं आहे। क्लासिफिकेशन ऑफ पोस्ट आहे, एज लिमिट दिली आहे। असिस्टंट ऑफिसर, ठीक आहे, या ठिकाणी सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिसचं आहे, ग्रुप बी 20 ते 30 वर्ष आहे। सेकंड पद आहे या ठिकाणी असिस्टंट सेक्शनल ऑफिसरचं आहे, इंटेलिजन्स ब्युरोचं आहे, ठीक आहे, IB चं या ठिकाणी पद आहे, त्यासाठी भरू शकतात। असिस्टंट ऑफिसर आहे या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ रेल्वे। असिस्टंट ऑफिसर या ठिकाणी बघा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहे। या ठिकाणी बघा असिस्टंट ऑफिसर मध्ये AFHQचं या ठिकाणी। बाकी तुम्ही बघा क्लासिफिकेशन आणि एज लिमिट चेक करून घ्या। या ठिकाणी असिस्टंट ऑफिसर आहे सेक्शन मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। असिस्टंट या ठिकाणी सेक्शन ऑफिसरचे अदर मिनिस्ट्रीमध्ये। या ठिकाणी बघा इन्स्पेक्टर इन्कम आहे या ठिकाणी CBDDचं या ठिकाणी। त्यानंतर बघा इन्स्पेक्टर सेंट्रल एक्साइज, इन्स्पेक्टर प्रिव्हेंटिव्ह ऑफिसर किंवा इन्स्पेक्टर एक्झामिनर CBICचं या ठिकाणी। 12वीचे पद आहे या ठिकाणी बघा असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर आहे या ठिकाणी। डायरेक्टर ऑफ एन्फोर्समेंट डिपार्टमेंट रेव्हेन्यू यांच्यामधलं आहे। सब इन्स्पेक्टरचं पद आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। 14वं पद आहे इन्स्पेक्टर पोस्ट डिपार्टमेंट ऑफ पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन यांच्यामध्ये। इन्स्पेक्टरचं पोस्ट आहे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स डिपार्टमेंट मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये। सेक्शन हेडचं या ठिकाणी आहे डायरेक्ट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडचं आहे। त्यानंतर बघा सेकंड पे लेवल आहे 6 मध्ये 35,400 ते 1,24,000 च्या आसपास आहे, या ठिकाणी 12,000च्या। 17वं जे पद आहे असिस्टंट सेक्शन ऑफिसर अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंटचं आहे। एक्झिक्युटिव्ह असिस्टंट CBICचं आहे। रिसर्च असिस्टंट आहे या ठिकाणी नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन। डिव्हिजनल अकाउंटंटचं आहे या ठिकाणी ऑफिसर अंडर CNAGचं आहे। सब इन्स्पेक्टरचं आहे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA। सब इन्स्पेक्टर ज्युनियर इंटेलिजन्स नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचं आहे। या ठिकाणी बघा 23वं पद आहे ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्सचं आहे। स्टॅटिस्टिकल इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2 आहे। ऑफिस सुपरिटेंडंटचं या ठिकाणी। पे लेवल 5th आहे या ठिकाणी। ऑडिटरच्या या ठिकाणी पद आहेत या ठिकाणी। CAG मधलं आहे, CGDA मधलं आहे, मिनिस्ट्री डिपार्टमेंट मधलं आहे अंडर CG। या ठिकाणी अकाउंटंटचं पद आहेत या ठिकाणी कंट्रोलर जनरल अकाउंटंट। 31वं पद आहे अकाउंटंट ज्युनियर अकाउंटंट अदर मिनिस्ट्री डिपार्टमेंट मधलं आहे। 4th पे स्केल पण आहे या ठिकाणी। या ठिकाणी बघा पोस्टल असिस्टंट सॉर्टिंग असिस्टंट आहे डिपार्टमेंट ऑफ पोस्ट या ठिकाणी मिलिटरी कम्युनिकेशन दिलंय। सिनियर सेक्रेटरी असिस्टंट अप्पर डिव्हिजन क्लर्क आहे या ठिकाणी। सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आहे, टॅक्स असिस्टंट आहे, टॅक्स असिस्टंटचे आहेत। एक CBDT मधला एक CBIC मधला आहे, तर तुम्ही हे चेक करून घ्या डिपार्टमेंट। सब इन्स्पेक्टर लास्ट आहे सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये। तर अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी त्यांचं ग्रेड दिलेलं आहे, या ठिकाणी एज लिमिट दिलेली आहे आणि या ठिकाणी डिपार्टमेंट दिले आहे। तर टोटल 37 पदामध्ये 14,000 जे पद आहेत प्लस या ठिकाणी डिवाइड केलेले आहेत ते तुम्हाला चेक करायचे आहेत।
खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा एज लिमिट दिलेली असेल, त्याच्याशी संबंधित सर्व माहिती प्रोव्हाइड केलेली आहे, तर तुम्ही चेक करून घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट लागतात, काय पोस्ट लागते, या ठिकाणी कोणत्या याला किती लिमिटेशन आहेत, कागदपत्र काय काय लागतात, हे सर्व दिलेलं आहे. पेपर कसा होणार आहे तुमचा ते सुद्धा माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला त्यासाठी सर्व ॲडव्हर्टाइजमेंट ही जी आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती भेटून जाईल. तुम्हाला पूर्ण फॉर्म या ठिकाणी बघायचा आहे, या ठिकाणी सर्व माहिती वाचायची आहे. त्याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्हाला जर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.